चाळीसगाव रोडवरील पश्चिम हुडको परिसरातून निघालेल्या मोर्चात सहभागी नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते दीपक उर्फ बंटीभाऊ खोपडे यांच्यावर राजकीय सूडभावनेतून खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप केला आहे। 2 दिवसांपूर्वी एका महिलेने खोपडे व अन्य 4 जणांविरोधात छेडछाड व 1200 रुपयांची लूट केल्याची तक्रार चाळीसगाव रोड पोलिसात दिली होती। मात्र या प्रकरणात कोणत्याही आरोपीचे पूर्ण नाव व गाव नमूद नसून खोटा घटनाक्रम तयार करून गुन्हा नोंदवण्यात आल्याचा दावा निषेध मोर्चात सहभागी नागरिकांनी केला। बंटीभाऊ हे परिसरात सामाजिक कार्यात नेहमी सक्रिय असून त्यांची लोकांमध्ये मजबूत छवी आहे, त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा डाव असल्याचे मोर्चात सहभागी नागरिकांनी सांगितले। पोलिसांनी राजकीय दबावापोटी निष्पाप व्यक्तीला गुन्ह्यात गोवू नये आणि सदर गुन्हा तातडीने रद्द करावा, अशी मागणी करत नागरिकांनी जिल्हा प्रशासन व पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन सादर केले। मोर्चात सहभाग झालेल्या बंटीभाऊ खोपडे यांच्यासह सुनंदा सुरेश खोपडे, अमित खोपडे, लताबाई रायगुडे, विजया कंढरे, पल्लवी आजळकर, वैजयंता सैंदाणे, भीमा पारोळेकर, जिजाबाई गवळी, सरला परदेशी, शोभाबाई अहिरे, कल्पना परदेशी, सोनाली पाटील, रत्ना खैरनार, सविता गुजर, ज्योती चौधरी, सीमा चौधरी, शीतल जाधव, रत्ना भोसले, ललित पाटील, लीलाबाई जाधव, सुरेखा चौधरी, सरोज अग्रवाल, रुपाली चौधरी, उषा विसपुते, ललिता चौगुले, मीना चौधरी, पुष्पा वर्मा, चंद्रकला मोहन, जनाबाई ठाकरे, कुसुम खोपडे, छाया खोपडे, संगीता खोपडे, शकुंतला खोपडे, वंदना खोपडे, ज्योती खोपडे, आशा खोपडे, मीरा माडगुळकर, शारदा माडगुळकर, सुरेखा घाटोळे यांच्यासह परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। नमस्कार पत्रकार बांधवांनो, आज मोर्चाचं स्वरूप असं आहे की 2 दिवसापूर्वी एक सीमा नावाची महिलेने ती राहते शहाद्याला, तिने चाळीसगाव पोलीस स्टेशनपाशी बंटीभाऊ खोपडे यांच्या नावाने एक तक्रार लिहिलेली की बंटीभाऊ खोपडे यांनी माझी छेडखानी केली आणि 1200 रुपये माझ्याकडनं हिसकावून घेतले, अशी तिने कंप्लेंट केलेली 2 दिवसापूर्वी केलेली होती। प्रशासनाने याचा तपास करत होते, पण प्रशासनाला बंटीभाऊचं नाव कुठंच दिसत नव्हतं। पण राजकीय काही लोकांनी दबाव आणून यावर पोलिसांना व प्रशासनाला वरतून दबाव आणून बंटीभाऊ खोपडे यांचं नाव टाकण्यास मजबूर केले। आमचं एवढंच म्हणणं नागरिकांचं, आज जेवढे जमलेले आहे चाळीसगाव रोड चौफुलीतले पवननगर असो, हुडको असो, इथले हजारो नागरिक इथं आहे आणि त्यांनी एक निर्धार केलेला आहे की बंटीभाऊ खोपडे आजपर्यंत महिलांसाठी सगळ्यात पुढं राहतात। आज चाळीसगाव रोडवर जेव्हा ही दंगल झाली होती, हिंदू मुस्लिम जेव्हा दंगल झाली होती, तेव्हाही एकाही महिलेला कोणाच्या आया बहिणींना वाचवण्यासाठी सगळ्यात पुढं बंटीभाऊ खोपडे होता। आजही तो माणूस असं करू शकत नाही, कोणालाही माहिती आहे। पण या कुठे गुन्ह्यात वरतून काही पोलीस प्रशासनाला दबाव यंत्र वापरून काही लोकांनी, जसे गजेंद्र आंबळकर म्हणून एक नगरसेवक आहे, त्या जिल्हाध्यक्ष भाजपचे, त्यांनी त्यांच्यावर दबावतंत्र आणून पोलिसांवर बंटीभाऊवर नाव नोंदण्याची सुरुवात केली आणि बंटीभाऊचं नाव त्याच्यात टाकण्याचा प्रयत्न केला आहे। आज त्यांचं नाव टाकण्यात आलेलं आहे, पण आमच्या नागरिकांना आणि धुळे शहरातल्या लोकांना, मित्रपरिवाराला, खोपडे परिवारावर प्रेम करणाऱ्यांना हे कधीच मान्य नाही। म्हणून आम्ही या नागरिकांनी सर्वांनी मिळून बंटीभाऊवर जो खोटा गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्या निषेधार्थ आज कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी मोर्चा काढलेला आहे। जो माणूस आया बहिणींसाठी रात्रंदिवस पळत राहतो, तो कोणत्या महिलेची छेडखानी करूच शकत नाही, असा सर्व महिलांचा आणि माणसांचा एक मत आहे आणि तेच मत सर्वांचं आहे। आणि हे मत घेऊन आम्ही कलेक्टर ऑफिसला जाऊन आम्ही हे मत आमचं कलेक्टर साहेबांना निवेदनात मांडत आहे। आमचे मित्र बंटीभाऊ खोपडे धुळे शहरातील एक सामाजिक आणि राजकीय वलय असलेला नेता, युवा नेता। राजकारणात मी बऱ्याच वर्षापासून आहे, परंतु बंटीभाऊचं जर आपण बॅकग्राऊंड बघितलं तर सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून तर मित्रवर्गामध्ये अडचणीच्या वेळेस सदैव पाठीमागे उभा राहणारा माणूस। मागे 2 दंगली या परिसरात घडल्या, त्यावेळेस हिंदूच महिला नव्हे तर मुसलमान महिलांना सुद्धा बंटीभाऊंनी हात लागू दिला नव्हता। आणि एक आश्चर्याची गोष्ट या ठिकाणी नमूद करावीशी वाटते की 1250 रुपयासाठी बंटीभाऊने हात घातला, असं ज्यावेळेस मी ऐकलं त्यावेळेस मला हसू आलं। करोडोचा व्यवहार करणारा माणूस 1250च्या व्यवहारासाठी हात कसा घालेल? अतिशय हलकट असा गुन्हा बंटीभाऊवर या ठिकाणी दाखल केलेला आहे। बंटीभाऊची राजकीय कारकीर्द, सामाजिक कारकीर्द अतिशय प्रसिद्धीची आणि चांगली आतापर्यंत आहे आणि अशा चांगल्या राजकीय आणि सामाजिक व्यक्तिमत्वावर
असा गुन्हा दाखल करून त्याचं करिअर संपवण्याचा हा डाव मला वाटतो. म्हणून मी मित्र म्हणून त्या बंटी भाऊंच्या अनेक मित्र या ठिकाणी त्यांना समर्थन देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे कुठलाही राजकीय या ठिकाणी आम्ही पाठिंबा न देता एक मित्र म्हणून बंटी भाऊंच्या पाठीमागे आम्ही उभे आहोत. आणि असा हा हलकट गुन्हा बंटी भाऊंवर जो दाखल केला आहे त्या गुन्ह्याचा आम्ही सर्व मित्रपरिवार जाहीर निषेध करतो आणि प्रशासनानं याची सखोल चौकशी करून बंटी भाऊंवरचा गुन्हा हा पाठीमागे घ्यावा अशी मित्रवर्गातर्फे मी विनंती करत आहे. रायगुडे बंटी भाऊबद्दल काय बोलायचं, एकदम इज्जत करणारे माणसं आहेत, एकदम व्यवस्थित बोलता, बाईची इज्जत करता, सगळ्यांच्या घरातल्या समस्या बी सॉल्व करतात. ते त्यांच्याबद्दल बोलणं तेवढं कमीच आहे, खूप चांगले आहे ते आमच्यासाठी. ते असं चुकतं करूच शकत नाही. जी बाई आहे तिला समोर द्या, बोलवा आणि तिला विचारा किती जणांनी त्यावर अत्याचार केलेला आहे. चांगल्या चांगल्या पोरांना त्यांनी याच्यामध्ये घसडलेलं आहे, पोरांची लाईफ बदलणं लावली त्यांनी. त्यांचं राजकारण यांच्या ठिकाणी, पण आमच्या गरीबाच्या लेकरांनी काय केलेलं आहे, त्यांना का गुन्हेगार करताय बनवताय. माझं एवढं 2 शब्द म्हणणं आहे. आता ही राजनीती आहे, हे कोणाचं असेल गजेंद्र आंबळकर आणि कल्याणीताई आंबळकर यांच्यावरच आमच्या फिर्याद आहे, दुसरं काही म्हणणं नाही. दुसरं आमचं इथं कोणीच शत्रू नाही. एवढे 40 वर्ष झाले आम्ही पवननगरला राहतोय, रोडावर बी राहतोय, 40गाव रोडवर, पण आम्हाला या भाऊंकडनं आम्हाला एवढीशी बी तकलीफ झाली नाही. जी बी घरगुती बी तकलीफ असली तरी आमची सॉल्व करतात. ते त्यांच्याबद्दल आम्हाला काहीच हे नाही म्हणणं नाही. महिलांचा सन्मान करणारे माणसं आहे आणि त्यांच्यावर आज एवढा घाणेरडा आरोप लावला, विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. आज एवढ्या मोठ्या लोकांना लावला, उद्या उठून आमच्या लेकरांवर बी लावतील ते. आणि लावलाच आहे, माझ्या मुलावर लावलंय, त्याच्यात माझ्या मुलाचं नाव आहे, अजून 2 मुलांचे नाव.